एक सिक्रेट आजवर कोणी तुम्हाला सांगितलं नसेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। ही औषधं कुठेही गेलात तरी एकदम फ्री मध्ये मिळतात। ती कोणती ते बघून घ्या। नंबर 1 आहे सूर्यप्रकाश। यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळते आणि तुमची हाडे मजबूत राहतात। नंबर 2 आहे ताजी हवा। यातून खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे तुमचे फुफ्फुसे एकदम निरोगी राहतात। नंबर 3 आहे एक्सरसाइज। दररोज थोडा वेळ व्यायाम केल्याने तुमचे हृदय एकदम फिट राहते। नंबर 4 आहे हेल्दी फूड्स। दररोज सकस आहार घेतल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते। नंबर 5 आहे पाणी। स्वच्छ आणि भरपूर पाणी पिल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते व सर्व आजार दूर पळण्यास मदत होते। नंबर 6 आहे हसणे, ज्यामुळे तुम्ही दिवसभर टेन्शन फ्री राहता, मन शांत राहण्यास मदत होते। नंबर 7 आहे शांत झोप। यामुळे तुमचं मानसिक संतुलन चांगलं राहतं। नंबर 8 आहे फास्टिंग, म्हणजे उपाशी राहणं। आठवड्यातून एकदा तरी न खाता उपवास केला की तुमची पचनक्रिया सुधारते। या सर्व गोष्टी कुठेही एकदम फ्री मध्ये मिळतात। या फ्री मिळणाऱ्या गोष्टींना तुम्ही रोज घेतलं तर कधीही हॉस्पिटलची एक गोळी सुद्धा घेण्याची गरज पडणार नाही। पण फ्री मिळणाऱ्या गोष्टींची आपल्याला कुठे किंमत असते, म्हणून आपण त्याच गोष्टी मात्र हॉस्पिटल मधून विकत। एक सिक्रेट आजवर कोणी तुम्हाला सांगितलं नसेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। ही औषधं कुठेही गेलात तरी एकदम फ्री मध्ये मिळतात। ती कोणती ते बघून घ्या। नंबर 1 आहे सूर्यप्रकाश। यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळते आणि तुमचे हाडे मजबूत राहतात। नंबर 2 आहे ताजी हवा। यातून खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे तुमचे फुफ्फुसे एकदम निरोगी राहतात। नंबर 3 आहे एक्सरसाइज। दररोज थोडा वेळ व्यायाम केल्याने तुमचे हृदय एकदम फिट राहते। नंबर 4 आहे हेल्दी फूड्स। दररोज सकस आहार घेतल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते। नंबर 5 आहे पाणी। स्वच्छ आणि भरपूर पाणी पिल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते व सर्व आजार दूर पळण्यास मदत होते। नंबर 6 आहे हसणे, ज्यामुळे तुम्ही दिवसभर टेन्शन फ्री राहता, मन शांत राहण्यास मदत होते। नंबर 7 आहे शांत झोप। यामुळे तुमचं मानसिक संतुलन चांगलं राहतं। नंबर 8 आहे फास्टिंग, म्हणजे उपाशी राहणं। आठवड्यातून एकदा तरी न खाता उपवास केला की तुमची पचनक्रिया सुधारते। या सर्व गोष्टी कुठेही एकदम फ्री मध्ये मिळतात। या फ्री मिळणाऱ्या गोष्टींना तुम्ही रोज घेतलं तर कधीही हॉस्पिटलची एक गोळी सुद्धा घेण्याची गरज पडणार नाही। पण फ्री मिळणाऱ्या गोष्टींची आपल्याला कुठे किंमत असते, म्हणून आपण त्याच गोष्टी मात्र हॉस्पिटल मधून विकत घेऊन खातो।